हे घ्या. हे काय? बघा तर खरं उघडून. अरे वा, शेफ कोट. तुम्ही अभिजित राजे आहात ना, आता हे घालून तुम्ही इंटरव्ह्यूला जा. सगळ्यांना कळायला पाहिजे ना. हे थांब 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 थांब, मी तुला घालून दाखवतो. बरोबर बसला. हा वा, मस्त. एक विचार, हा आणायला तू पैसे कुठून आणले असं विचारायचं नसतो. तुम्ही मला किती गोष्टी आणत असता, मी विचारते का तुम्हाला पैसे कुठून आणले, कितीला आणलं, कसं आणलं. देणाऱ्याच्या भावना महत्वाच्या असतात. नाही विचारणार. आता उद्या हा शेफ कोट घालून जातो, कशी नोकरी मिळत नाही बघतोच आता. उद्या तुम्हाला नोकरी नक्की मिळणार आहे. द्या मी ठेवते हा सांभाळून. चला उशीर होतो, तुम्ही झोपा आता. हो हो. पांघरून जेमतेम एकालाच पुरणार आहे. मी काय म्हणतो, हे तू घे. अहो नाही नाही, मला ना जराही थंडी वाजत नाही. तुम्ही घ्या घ्या, खरंच घ्या. अहो हवेत गारवा आहे, तू घे. अहो पण मला थंडी वाजत नाही. अगं तू घे ग बाई. बरं आपण बघूया, दोघंही घेऊ. बघ. झोपा. हे बघ काय. एक मिनिट थांबा, मी आलेच. अरे वा, आता झोपा. तुझ्याकडे सगळ्या गोष्टींवर तोडगा असतो. हा, मग बायको कोणाची आहे? झोपा. उशीशिवाय यांना शांत झोप लागायची नाही. सवय आहे ना. उद्या यांच्यासाठी मऊ उशी आणायला हवी. अहो घ्या, गरम गरम थालीपीठ खाऊन घ्या. घ्या. काय झालं, काय पाहताय? हा शेफ कोट आहे ना असावी, हा माझ्यासाठी काय मग स्पेशल राहील बघ. आणि तुम्ही माझ्यासाठी. हे तू ऐक ना, तू मला मारू नकोस ना. तू अगं हे ऐक ऐक. करू नको. अगं तू वेळ नाही बघत. नाही नाही अगं ऐक ऐक. नाही दिवसा ठेवण्यात अगं नाही, अगं मी नाही पेलो. एक तुला खोटं वाटतंय का? थांब थांब, काय दाखवू. एक मिनिट. हे बघ, हातामध्ये आग आहे. याची शपथ पिऊन सांगतो, मी खोटं बोलत नाही आहे. आधी दारू डोसली, आता शपथ डोसतोय. खरं बोलतो, मी दारू प्यायलो नाहीये. हा कालचा वास आहे. हो का? हो. मी तुझ्यावर हात भाजला. बरं झालं भाजला. आता लाट्याने फोन पण काढते. बाजू. वहिनी हेल्प मी. बायको हिटिंग मी. ते काय म्हणतात ते मला लाटणं. प्लीज हेल्प मी. एक मिनिट, हे काय? थालीपीठ. वा बहिणी, मस्त आहे. सॉरी. अरे मंग्या, काय करतोय से? सॉरी. अहो असं काय करताय तुम्ही? हो त्यांचा पांढरा कोट आहे, त्यांना ते घालून जायचंय त्यांच्या इंटरव्ह्यू साठी. सॉरी बॉस. सॉरी, ते बाय मिस्टेक. ते काय रे, काय करून ठेवलंस आहे? दादाच्या कोटला हात पुसले. लाज नाही वाटत तुला? लाज नाही वाटत का? अगं चुकून झालं, ते बाय मिस्टेक झालं माझ्याकडून. नाही ठीक आहे. नाही ठीक नाहीये. तू ब्रेक माय थोबाड. ते माझ्या कानपणात पडे. मी त्याच लायकीचे मग तुम्ही मारा तुम्ही मला. दादा, तुम्ही याच्या कानाखाली माराच एकदा. हा माणूस ना सगळ्यांचं नुकसान करायला जन्म घेतला यांनी.
त्यानं माझं तर म्हातारं करूनच ठेवलंय. नशीब फुटक माझं, मग नशीब फुटक. दादांचा कोट खराब केला तू. बघ तुझ्या हाताचे डाग लागले. हा त्यांना कामाला जायचं होतं, तुझ्यामुळे काम मिळणार नाही आता त्यांना. चुकून असं ते हात लागलं. ही लाटणे घेऊन आली तो आय विल कम युअर रूम. एक काम करतो. हा कोण? आय विल वॉश. वॉटर कुठे? वॉटर वॉटर पोटर तू धुणार तो कोण? फाडून ठेवशील. बघा लाज नाही याला. टाकला यांनी कोट टाकला. काय हो, काय झालं? अहो, बघा ना दादांच्या कोटाला हात पुसले यानं. अरे देवा, चांगलं पांढऱ्या कोटाचं खराब करून टाकलंय यांनी. नशेमध्ये हा काही करतो. वहिनी तुम्ही त्याच्यावर लिंबू सोडा. मी लिंबू आणते. नाही तर बेकिंग सोडा सोडा, मी घेऊन येते. बॉस बॉस मी परत माफी मागतो तुमची. मी तुम्हाला ना वाटल्यास ना नवा कोरोना लॅम्प कोट घेऊन येतो. हा तुम्ही आधी मला 50 रुपये द्या, बाकी बाकी मी भरतो पैसे. लाजच नाहीये या माणसाला, परत पैसे मागतोय. दादा मला माफ करा, मी कोट साफ करून देते. हा? बघू बघू. बेकिंग सोडा तिला. नाही बेकिंग सोडाने काही होणार नाहीये. थोडस अल्कोहोल टाका त्यामध्ये. अल्कोहोल अल्कोहोल लाज नाही हो याला. नाही मधू मधू नाही, मधू तुला ऐक, मधू 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 ऐक, मधू ऐक, मधू ऐक, मधू ऐक, मधू. अगं असू दे, तर कसा घालून चालला कोट तुम्ही? असू दे, जाईल तो डाग. तसंही किचन मध्ये काम करताना बरेचदा डाग लागतात चुकवर. अहो नको नको, आता नका घालू तो कोट, राहू द्या. ठीक आहे, तू एवढं प्रेमाने आणलायस ना माझ्यासाठी, आता असा हातावर तरी राहू दे. चल येतो. हो अहो सांभाळून. अरे अभिजित राजे सर, या बसा ना. अरे अभिजित बोल. सो सावेज, कसा आहेस मित्रा? मी मस्त. तू कसा आहेस? तुझं अभिज किचन आता तुझ्याकडे नाहीये, कळलं? हा म्हणून तर जॉब हवाय ना. तुला जॉब हवाय? द ग्रेट शेफ अभिजित राजांना जॉब हवाय. तुला सांगतो, हा अभिजित राजे सिनियर होता मला, मी त्याला ज्युनियर होतो आणि याच्या मागे सर सर करत फिरायचो. आणि आज हा माझ्याकडे जॉब मागतोय, म्हणजे मी ह्याचा सर होणार. येस सर. अरे चहा नाही तर पाणी तर पाज. ठीक आहे ना सर. थँक्स. बरं वाटलं. बोल, कुठल्या किचन मध्ये काम करायचं? अरे थांब थांब, अगोदर तुला काय काय येतंय ते तरी मला कळू दे. तू एक काम कर, इंडियन फ्युजन रेसिपीज मला बनवून दाखव. मस्करी करतोयस माझी? काय झालं, बनवता येत नाही का? विसरलास? अरे कुकिंग माझं पॅशन आहे यार, विसरीन कसं? पण मला वाटतं तुला काहीच बनवता येत नाही, म्हणून तुझ्या जेवणाबद्दल कस्टमर्सच्या कंप्लेंट येत होत्या आणि म्हणून अभिज किचन सुद्धा तुझ्या हातनं गेलं. कोणी सांगितलं? सॉरी. ओके ओके, मी तयार आहे. तू जी काय परीक्षा घेशील ती द्यायला. बोल, कुठे आहे किचन? तू असाच किचन मध्ये जाणार? शेफकोट आहे ना? नाही नको, तसंही गरम होतंय ना. अभि, तू हॉटेलचे रूल्स सुद्धा विसरलास का आता? शेफ कोट शिवाय किचन मध्ये प्रवेश नाही. राईट.
शी 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 शी. अरे काय अवस्था केलीस त्या शेफ कोटची. अरे अशा कोट पेक्षा एकाचे पाय पुसणं बरं रे. आणि असा कोट घालून तू माझ्या किचन मध्ये जाणार होतास. घाणेरड्या. सगळे म्हणतायत तेच खरं. अभि तू संपलायस. यू आर फिनिश. मी तुला म्हणालो होतो ना, ह्या माणसाच्या डोक्यावर परिणाम झालाय. एक्सक्यूज मी, काय म्हणालास? तू जा रे. नाही नाही, ऐकलंय मी. काय म्हणालास तू? माझ्या डोक्यावर परिणाम झालाय? माझ्या जेवणाच्या कंप्लेंट्स येतात. वेडा वाटलो तुला? अरे बाबा तू जा. नीट बोल सावे. सिनियर होतो मी तुझा. कॉलेजला फ्रेंच कुकिंग मध्ये मदर सॉस मधला एकही सॉस बनवता येत नव्हता तुला. रात्रभर जागून मी शिकवलंय तुला सगळं. आज तू माझ्या कुकिंग बद्दल डाऊट घेतोस? माझ्या डोक्यावर परिणाम झाला असं सांगतोस? कोणी सांगितलं? नाव सांग त्याचं मला. हे याला पहिले बाहेर काढा. याला अगोदर बाहेर काढ. प्लीज चला सर. त्याबद्दल काय वाटेल ते पसरवतोस? लाज वाटत नाही तुला? अरे मित्र समजत होतो मी तुला. विसरलास सगळं? माझ्या शेफ कोटवर फक्त डाग पडलाय आणि माझ्या बायकोने दिलेला कोट आहे तो. एक शब्दही बोललास ना त्याबद्दल तर खबरदार. मिस्टर सोहम कुलकर्णी, तुम्ही म्हणताय ते खरं आहे. शेफ अभिजित राजे संपलेला आहे. बघू एक. अरे वा, छान. अगदी एक साईज कांदा कापलात तुम्ही. मशीनवर कापावा तसा. तुमचे पैसे देतो. हा, ठीक आहे. मधू, पैसे मिळाले मला. हो. आता ना या पैशात ना यांच्यासाठी उशी घेऊन येईन. अगं रात्री सारखे सुळबुळ करत असतात. उशीशिवाय झोप लागत नाही ना यांना. हो का? मधू इथे कुठे दुकान असेल का मला उशी मिळेल असं? आहे ना, मी दाखवते. चला. चला ते ठेव सगळं बाजूला. मी करीन ती कामं. ताई म्हणजे नोकरीवरून काढलं काय मला? नाही रे बाबा, पण आता तू अभ्यास करायचायस. हे घे. ताई शाळा सोडून जमाना झाला मला. हे तुझं त्या तिथल्या गावच्या शाळेमध्ये नाव काय नोंदवलेलं? ते हरी नोंदवलेलं. हरी. मग आतापासून मी सुद्धा तुला हरीच म्हणत जाईन. आणि इथल्या शाळेतही तुझं नाव मी हरी म्हणूनच नोंदवणार आहे. त्यामुळे हे धर आता. छान अभ्यास करायचा आणि वर्षाच्या शेवटी 10वीची परीक्षा द्यायची. अभ्यास कर, मोठा हो, म्हणजे मानाची नोकरी करशील. ताई पण स्वप्नातल्या गोष्टी आहेत त्या. सरांनी बघितलं तर. आणि माझ्या कामांचं काय? ताई म्हणतोयस ना मला, मी करीन काम. अहो पण तुम्ही काम करायची मी अभ्यास करायचा. आपल्याला बाबा नाही जमायचं. हे बघ हरी, सोहमची कामं करून तू भविष्यात काही साध्य नाही करणार आहेस. तू लवकरात लवकर इथून बाहेर पडायचा विचार केला पाहिजेस. मी जेव्हा मोकळी असेन तेव्हा ही घरची कामं मी करेन आणि तू अभ्यास करायचास. आणि मला जेव्हा माझ्या ऑफिसचं काम असेल तेव्हा फावल्या वेळात करत जा ही घरची कामं. चालेल. आता मी घरातली कामं बी करीन आणि अभ्यास बी करीन. गुड. शुभ्रा, शुभ्रा, काय रे? अगं एक गुड न्यूज आहे. सॉलिड न्यूज आहे. अरे काय सांग तरी पटकन. अभिजित राजे कामातून गेला. पैशांशिवाय पण खुश राहता येतं. तू म्हणालीस ना झोपडीत सुद्धा तो माणूस समाधानी आहे म्हणून. चेहऱ्यावर चमक आहे, गरिबीत सुद्धा खुश आहे. आता त्याच्या चेहऱ्यावरची सगळी चमक कशी गायब करतो ते बघ. त्या ढगाळलेल्या शेफकोट मध्ये ना नोकऱ्या मागत फिरतोय तो. सावेंच्या ऑफिस मध्ये सुद्धा तमाशा झाला आज. तमाशा? काय केलंय म्हणजे आता त्यांनी? अभिजित राजेंच्या डोक्यावर परिणाम झालाय असं
वर्षाचं पिल्लू मी सावेंकडे सोडलं होतं. जेव्हा अभिजित राजे त्या घाणेड्या कपड्यांमध्ये तिकडे पोहोचले ना, तेव्हा सावेंचा विश्वासही बसला त्यावर. तुला माहितीये अभिजित राजेंना धक्के मारून बाहेर काढले त्यांनी, दी अभिजित राजेला. मला फोन आला होता सांगायला, अभिजित राजे खरंच वेडा आहे असं म्हणाले. एकदा काही खबर पसरली ना, त्या अभिजित राजेला कोणीही नोकरी देणार नाही. आहे की नाही तुझा नवरा जिनियस? तुला अभिमान वाटत असेल ना माझा? तू काय बघतोस? मी फ्रेश होला जातोय, लवकर चहा घेऊन ये. लंडन वरून आणलेला चहा. हा आलंच. बॉस 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 बॉस, हाऊ डू यू बॉस? जॉब फाईन मिळाला? म्हणजे लॅब कोट खराब झाला म्हणून काही प्रॉब्लेम नाही ना? नाही म्हणजे बॉस, सॉरी मी ना, मी एकदमच फालतू माणूस आहे. सॉरी बॉस, प्लीज सॉरी. अरे नाही, मिळाली नोकरी. बॉस, यू फाईन जॉब. पार्टी गिव 50. आय विल व्यवस्था पार्टी. हो, आधी बायकोला तर बातमी सांगतो. ओके पार्टी आज आय. आसावरी तू गेली कुठे? अगं बाई, तुम्ही आलात सुद्धा का? तुम्ही दमून आलात ना? जा पटकन हातपाय तोंड धुवून घ्या. काय लपवलंस तिकडे? कुठे काय? काही नाही. अगं पण नाही आणि बीण नाही. जा ना. आज रात्री आता छान झोप लागेल तुम्हाला. आता नीट झोप लागेल यांना. माझ्या डोक्याखाली उशी देऊन स्वतः तशीच झोपले. किती लहानसहान गोष्टींचा विचार करते ही. पण ही बिचारी या सगळ्या गोष्टींसाठी पैसे आणते कुठून?